नमस्कार. मी मनोज डाळिंबकर. अमेय दक्षिणदास यांनी कोरोना आणि माणूस यांच्या संघर्षामध्ये माणूसच कसा सर्वश्रेष्ठ ठरणार आहे याविषयी लिहिलेलं आहे. ते मी वाचतोय. एकीकडे निरभ्र आकाश, निर्मनुष्य रस्ते आणि निस्तब्ध वर्तमान, निस्तेज भविष्य, निशब्द भावना आणि निर्विकार निसर्ग. तर दुसरीकडे कुजबुजणाऱ्या भिंती, धडधडणारं काळीज आणि रोखलेला श्वास, एक अनामिक दहशत, असंख्य विवंचना आणि पराभूत निश्वास. परस्पर विरोधाच्या या विसंवादी कल्लोळातून निर्माण झालीये एक जीवघेणी शांतता, ज्यात दबून गेलाय माणसाचा आवाज. ऐक, नीट लक्ष देऊ नये, म्हणजे तुझ्या लक्षात येईल की तुझ्याचमुळे निर्माण झालेल्या या कर्कश शांततेत दबून गेलेला माणसाचा आवाज हा केवळ आवाज नाही, तर तो त्याचा विलाप आहे. हा विलाप आहे निसटलेल्या क्षणांचा, दुरावलेल्या स्वप्नांचा, गमावलेल्या माणसांचा. कोणी बापासाठी रडतंय, कोणी मुलासाठी, कोणी आईसाठी रडतंय, कोणी बहिणीसाठी, कुणी कर्तव्याच्या वेदीवर बलिदान देतय, तर कुणी हकनाक घर बसल्या प्राण सोडतय. कुणी या धर्माचा आहे तर कुणी त्या धर्माचा, कुणी या जातीचा आहे तर कुणी त्या पंथाचा. या प्रत्येकाच्या प्रार्थनांचे सूर जरी वेगवेगळे असले तरी हुंदक्यांची लय मात्र सारखीच आहे. पण आता सांत्वनाचा एक स्पर्शही अवघड झालाय. माणसाची ही गोंधळलेली अवस्था पाहून तुला निश्चितच आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. त्याने उभारलेल्या साऱ्या यंत्रणा कोलमडलेल्या पाहून तुझा असुरी आनंद गगनात मावेनासा होत असेल. त्याच्या आर्त करुण किंकाळ्यांनी तुझे कान तृप्त होत असतील. अव्याहत चालणाऱ्या या सृष्टीची थंडावलेली दिनचर्या पाहून तुला कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल. आणि आपल्या कर्तृत्वाने प्रतिसृष्टी निर्माण करण्याची धमक बाळगणाऱ्या माणसाला असं हतबल झालेलं पाहून तुला तुझा विजय दृष्टीपथात आल्यासारखा वाटत असेल. हो ना? पण थांब. अद्याप न झालेला आपला विजय साजरा करण्यापूर्वी जरा थांब आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न कर की दृष्टीपथात आलेला विजय आणि प्रत्यक्ष विजय यांच्या दरम्यान एक निर्णायक संघर्ष असतो. आणि या दोन्ही बाजूंच्या केवळ गुणांचाच नाही तर दोषांचाही कस लागत असतो. म्हणूनच या संघर्षाला सामोरं जाण्यापूर्वी शत्रूचा इत्थंभूत परिचय आपल्याला असणं आवश्यक ठरतं. तुला जाणून घेण्याचा प्रयत्न माणूस करतोच आहे. थोडं तूही माणसाला जाणून घेण्याचा प्रयत्न कर. ज्याच्या अस्तित्वालाच आपण आव्हान दिलंय ती चीज नेमकी काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. माणूस हे मोठं विचित्र रसायन आहे. हे सहजासहजी हार मानणारं नाही. भीती, अवसाद, ईर्ष्या, घृणा, मत्सर, विकृती, विक्षेप अशा असंख्य दोषांनी बरबटलेल्या या मनुष्य प्राण्यात एक गुण मात्र असा आहे जो त्याला इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरवतो. आणि त्याच गुणाच्या जोरावर तो आजवर अनेक शत्रूंवर मात करत आलाय. आणि त्याच्या जोरावर तो तुलाही नामोहरम करू शकतो. आणि तो गुण आहे जिजिविषा. दुर्दांत हे तुझं गुणवैशिष्ट्य असेल तर दुर्दम्य हा मनुष्याचा स्वभाव. सापट्या लावून अंगाची कातडी सोलली जात असतानाही सुखाचे मरण वाट्याला नसेल पण मरणातलं सुख तर आहे ना असं म्हणण्याचं धाडस दाखवतो तो माणूस. शिर धडा वेगळं झालं तरी दांड पट्ट्याच्या मुठीवरची हातांची पकड ढिली होत नाही तो माणूस. सशस्त्र मारेकऱ्यांनी चोहीकडून वेढलेलं पाहूनही तळहातावर धारण केलेल्या शिवलिंगाचा अभिषेक अर्धवट राहू नये म्हणून ज्याची मांडी सैल होत नाही तो माणूस. अजून ऐकायचं? ऐक मग. एक ग्रंथ हातात घेऊन हजारो वर्षांच्या व्यवस्थेला आव्हान देतो तो माणूस. सुटकेची तारीखही नसलेला बिल्ला गळ्यात लटकवून कारागृहाच्या भिंतींवर नखांनी काव्य करतो तो माणूस. लबे दम भी न खोली जालिमों ने हथकड़ी मेरी, तमन्ना थी कि लिपट कर करता मैं प्यार फांसी से.
असं म्हणत फाशीच्या दोरखंडाला प्रेयसीची उपमा देतो तो माणूस. आणखीन काही श्वासांचं दान देशील तर शेवटचा अंक लिहून पूर्ण करतो अशी चमत्कृत मागणी परमेश्वराकडे करतो तो माणूस. पोटच्या पोराचं प्रेत दाराशी ताटकळत ठेवून रंगमंचावर पाऊल टाकतो तो माणूस. आणि हात चढून गेले तर पायांच्या बोटात कुंचला धरून चित्र पूर्ण करतो तो माणूस. मौत एक बार आनी है तो डरना क्या है, हम सदा खेल ही समझा किए ये मरना क्या है. असं म्हणत मरणाची खिल्ली उडवणाऱ्या माणसाशी मुकाबला सोपा नाही. सहस्रावधी वर्षांच्या इतिहासात अनेकांनी हा प्रयत्न केला आणि सपशेल पराभव पत्करला. आणि हाच पराभव तुझ्याही वाट्याला येणार आहे. कारण तू स्वतःला स्वयंभू समजत असलास तरी प्रत्यक्षात तू याच माणसाची निर्मिती आहेस. आणि निर्मिती कितीही बलाढ्य बनली तरी ती आपल्याच निर्मात्याला कधीही पराभूत करू शकत नाही. म्हणूनच परमेश्वराची सर्वात उत्कृष्ट निर्मिती असलेला माणूस आणि माणसाची सर्वात घृणास्पद निर्मिती असलेला तू यांच्यातल्या संघर्षात शेवट नेमका काय असणार आहे हे सूर्यप्रकाशा इतकं उघड आहे. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाइम ॲज दे से. लवकरच गमावलेला आत्मविश्वास परत येईल, हरवलेला उत्साह परत येईल, दुरावलेली निश्चिंतता परत येईल. लवकरच पुन्हा एकदा वडीलधारे निश्चिंतपणे पाठीवरून मायेचा हात फिरवू शकतील. लहान मुलं आपल्या काका मामांना बिलगू शकतील. लवकरच प्रियकर आपल्या प्रेयसीला निशंकपणे बाहुपाशात घेऊ शकेल. मित्रांचे शिवशिवणारे हात एकमेकांना दिलखुलास टाळी देऊ शकतील. त्यानंतर कुठल्याही राजाच्या स्पर्शाने मुलगा सोन्याचा होणार नाही आणि माणसाच्याच स्पर्शाने माणूस संक्रमित होणार नाही. लवकरच पुन्हा सगळं पूर्ववत होईल. माणूस आपल्या इवल्याशा विश्वावर पुन्हा नियंत्रण मिळवेल आणि त्याच्या पराभवाचं स्वप्न पाहणारा तू मात्र असहाय्य आणि हतबल होऊन एखाद्या प्रयोगशाळेतल्या दुर्लक्षित बाटलीत बंद होऊन पडलेला असशील. संशोधनाचा केवळ एक विषय बनून, संशोधक विद्यार्थ्यांची जिज्ञासा शमवण्यासाठी, अधूनमधून सूक्ष्मदर्शकाखाली आपल्या किळसवाण्या करामती दाखवण्यासाठी. हो, पण सध्या तरी डाव तुझा आहे, बाजी तुझी आहे. म्हणूनच हे घडत नाही तोपर्यंत फेडून घे अरमान, आता मागे पुढे पाहू नको. फेडून घे अरमान, आता मागे पुढे पाहू नको. नाही कधी म्हणणार आम्हीही, आता पुरे आता नको. भोगले आहे आम्हीही भोगावयाचे पाहिजे. भोगले आहे आम्हीही भोगावयाचे पाहिजे. जीवनी आता आम्हाही चेंज थोडा पाहिजे. जीवनी आता आम्हाही चेंज थोडा पाहिजे. धन्यवाद.